खेड येथील बहुचर्चित साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांची झालेली निर्दोष मुक्तता हा केवळ एका व्यक्तीचा न्यायालयीन विजय नसून महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय वास्तवावर पुन्हा प्रकाश टाकणारा प्रसंग ठरला आहे. न्यायालयाने दिलेला निर्णय हा कायद्याच्या चौकटीत अंतिम मानला जात असला तरी समाज मनात निर्माण झालेले प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरितच आहेत. गेल्या काही वर्षांत केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांभोवती संशयाचे वातावरण निर्माण झाल्याने अशा प्रत्येक निकालाकडे आता राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. एखाद्या नेत्यावर अचानक धाडी पडणे, चौकशा सुरू होणे, माध्यमांतून आरोपांची मोठी चर्चा रंगणे आणि काही काळानंतर प्रकरणाची धार मंदावणे हा प्रकार वारंवार समोर येत असल्याने सामान्य नागरिकांच्या मनातही प्रश्न निर्माण होत आहेत. अनिल प्रकरणात सुरुवातीला आरोपांची तीव्रता मोठी होती. विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली, तपास यंत्रणांनी कारवाई केली आणि जनतेसमोर एक वेगळी प्रतिमा उभी राहिली. मात्र अखेरीस न्यायालयातून मुक्तता झाल्यानंतर आरोप आणि प्रत्यक्ष पुरावे यामधील अंतर पुन्हा स्पष्ट झाले. लोकशाही व्यवस्थेत तपास यंत्रणा स्वतंत्र आणि निष्पक्ष असणे अत्यंत आवश्यक मानले जाते. जर या यंत्रणांकडे सत्ताधाऱ्यांच्या राजकीय सोयीचे साधन म्हणून पाहिले जाऊ लागले तर न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता वाढते. एखादा नेता दोषी असल्यास कठोर कारवाई व्हावी, पण तो निर्दोष असल्यास त्याची सार्वजनिक बदनामी टाळली जाणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. आजची परिस्थिती अशी आहे की राजकीय संघर्षापेक्षा संशयाचे वातावरण अधिक गडद होत चालले आहे. त्यामुळे प्रत्येक निकालामागे काहीतरी वेगळे असल्याची भावना समाजात वाढीस लागली आहे. ही भावना लोकशाहीसाठी धोक्याची घंटा मानली जात असून न्याय हा केवळ झाला पाहिजे असे नाही तर तो निष्पक्षपणे झाला आहे यावर जनतेचा विश्वासही तितकाच दृढ राहणे आवश्यक असल्याची चर्चा आता अधिक तीव्र होत आहे.